संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते. नीट परीक्षेतील पेपर फुटी आणि राम मंदिर दानपेटीतील चोरी ही दोन्ही प्रकरणं विरोधकांना आयतच कोलीत हातात मिळवून देणारी आहे. सीजेपीच्या आंदोलनानंतर माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानं विरोधकांचं मनोबल वाढलंय. आता राम मंदिर दान चोरी प्रकरणी सरकारला घेरण्याची त्यांची रणनीती असून विरोधकांनी संसदेच्या 13व्या दिवशीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही सभागृहात येऊन परीक्षा आणि दान चोरी प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागणी लावून धरलेली आहे. सभागृहाचं कामकाज चालू न देण्याचे विरोधकांचे लक्ष्य. किरेन रिजिजू यांच्या आरोपांनंतर विरोधक अधिक आक्रमक. लोकसभेत विरोधकांचा गोंधळ 13व्या दिवशीही सुरूच. नवी दिल्लीतील संसद भवनाच्या परिसरात आणि सभागृहात आज पुन्हा एकदा जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी हातात फलक घेऊन संसद भवनाच्या आवारात भव्य मोर्चा काढला. विद्यार्थ्यांवरील पोलीस अत्याचार, राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा यांसारख्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. विरोधी पक्षांनी संसदेत आंदोलन सुरू ठेवल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी खासदारांना सभागृहाचं कामकाज चालू ठेवण्याचं आवाहन केलं आणि कथित राम मंदिर देणगी घोटाळ्याचं राजकारण केल्याबद्दल काँग्रेस, सीपीआय आणि समाजवादी पक्षावर टीका केली. काँग्रेस, सीपीआय आणि समाजवादी पक्षांचा सुरुवातीपासूनच राम मंदिराला विरोध होता असा आरोप रिजिजू यांनी लोकसभेत केलेला आहे. या विधानावरून विरोधक अधिक आक्रमक झालेत. राम मंदिर बन रहे थे तब भी काला पट्टी बांध करके इन्होंने राम मंदिर का विरोध किया, लेकिन यहाँ संसद परिसर में आकर के इन्होंने नाटक जो किया उससे हम लोग दुखी हैं. अध्यक्ष महोदय जी, मैं चाहता हूँ कांग्रेस पार्टी, समाजवादी और कम्युनिस्ट पार्टी देश से माफी मांगे और भगवान राम को जो उन्होंने अपमान किया उसका भी माफी मांगना चाहिए. आप संसदीय कार्य मंत्री की बात माने. सभा की कार्रवाई कल गुरुवार दिनांक 6 अगस्त 2026 को प्रातः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है. अमित शाह जी सदन में नहीं आ रहे, माननीय गृह मंत्री सदन में नहीं आ रहे. राहुल जी, आप सदन चलने कहां दे रहे? और आप सब पत्रकार बंधु, आप सब पार्लियामेंट में रहते हैं, आप सभी देखते हैं, हम सबके पहुंचने से पहले माननीय गृह मंत्री सदन पहुंचते हैं, मगर सदन चल कहां रही है? नीट परीक्षा, पेपर फुटी आणि राम मंदिर प्रकरणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी संसद अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधकांनी लावून धरली आहे. सत्ताधाऱ्यांनी सविस्तर चर्चेची तयारी दाखवली असूनही विरोधक चर्चेला तयार नाहीत. याचं कारण विरोधकांनी अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी यांनी या संवेदनशील मुद्द्यावर सभागृहात स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केलेली असून ते या मागणीवर ठाम आहेत. गेले 3 आठवडे याच मुद्द्यावर विरोधक संसदेच्या प्रांगणात जोरदार आंदोलन करताना दिसतायत. विद्यार्थ्यांवरील पोलीस अत्याचारांबाबत गृहमंत्री अमित शहा यांचं निवेदन, राम मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापरावरती चर्चा आणि जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी विरोधक मागणी करतायत. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेतील कोंडी कायम आहे. विद्यार्थ्यांनी हिंसा केली नाही तरी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांना त्रास दिला जातोय असा आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केलाय. मेन डिस्कशन वायलेंस पे था, हिंसा पे था, और इनका कहना है कि इन्होंने किसी पर हिंसा नहीं की, मगर इनका नॉन स्टॉप हरासमेंट हो रहा है. इनको धमकाया गया और इन पर लाठियां चलाई गई, इनको मारा गया. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील कोंडी फुटत नाहीये. विरोधक अमित शहा यांच्या स्पष्टीकरणावर ठाम आहेत, तर सत्ताधारी अमित शहा यांच्या स्पष्टीकरणाऐवजी या विषयावरती चर्चा करण्याची भूमिका घेत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाच्या मागणीवरून
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमधील दरी अधिक रुंदावली आहे. एकीकडे विरोधक गृहमंत्री बोलत नाहीत तोपर्यंत कामकाज चालू न देण्याच्या भूमिकेवरती ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकार विरोधकांवरती पळ काढल्याचा आरोप करत आहे. त्यामुळे संसदेत हा तिढा सुटणार की गदारोळ असाच कायम राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. एक मात्र खरं, दोन्ही बाजूंच्या लोकप्रतिनिधींच्या हट्टामुळे त्यात देशवासियांच्या सकारात्मक कामांच्या निर्णयाबाबतच्या अनेक चर्चांवर निर्बंध झालेले आहेत. त्यामुळे ही कोंडी फोडण्याची नितांत गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.